नमस्कार शिवभक्तांनो आणि मैत्रिणींनो। तर आज मी आतून आता बाहेर मंदिराच्या बाहेर आलेली आहे। दर्शन घेऊन या दारानं बाहेर सोडलेलं आहे आणि या दारातून बाहेर आल्याच्या नंतर मी समोरचा परिसर पाहते। मी पहिल्यांदाच इथं आलेली आहे, त्यामुळे मला थोडंसं कुतूहल आहे की कुठं काय आहे काय नाही। समोरच्याच बाजूला हे तळं आहे, तळ्यामध्ये म्हणजे लोक पण आहेत तिकडच्या बाजूला, म्हणजे जाळीच्या आतमध्ये, आणि एक बोट पण आहे। ती बोट आता इकडं होती थोड्या वेळापूर्वी, आता समोर गेलेली आहे, झाडामुळे ती दिसत नाही आहे। तर आता हे तळं पाहून झालेलं आहे। हे तळं पूर्वी दुधाचं तळं होतं अशी आख्यायिका आहे। आणि हे जे मंदिर, जे मेन मंदिर आहे, तर ते हेमाडपंथी मंदिर आहे। खूप सुंदर असं मंदिर आहे, मी काल तुम्हाला दाखवलेलं आहे कालच्या व्हिडिओमध्ये। तर या मंदिराचा परिसर असा भव्य असा परिसर आहे आणि भरपूर दुकाने वगैरे आहेत। आणि म्हणजे कसं आहे की दुकानाची जागा आहे, परत इकडच्या बाजूला म्हणजे भाविकांना बसण्याची पण सोय केलेली आहे आतून आल्याच्या नंतर। आणि असे झाडं वगैरे भरपूर आहेत परिसरामध्ये। लहान मुलांना घेऊन पण म्हणजे भाविक भक्त येत असतात आणि ऊन असल्यामुळं उन्हाच्या याच्यामुळं सावलीला बसायचा प्रयत्न करतात आणि खूप झाडं आहेत। पलीकडच्या बाजूनं वटवृक्ष आहे, कालच्या व्हिडिओमध्ये ते वटवृक्ष मी तुम्हाला दाखवलेला आहे। त्या वटवृक्षाखाली पाण्याची सोय केलेली होती, भाविक भक्त तिथं जाऊन पाणी पित होते। आता तुम्ही पाहत आहात इथं, तर इथं असं म्हणजे दुकानं आहे, त्या दुकानामध्ये भस्म म्हणजे विभूती, शिवलिंग असतात, जे छोटे छोटे शिवलिंग असतात, जे घरी पूजा करतात वीरशैव पंथाची लोक, तर ते तसे लिंग आहेत। रुद्राक्षाच्या माळा आहेत आणि बरंच काही आहे, म्हणजे वस्तू वगैरे लहान मुलांसाठी। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।